तर आजची जी पारमिता आहे ती आहे सच्च. पालीमध्ये सच्च. अँड इंग्लिश इज ट्रुथ, ऑनेस्टी आणि मराठीमध्ये सत्य. तर हे जे सत्य आहे हे भगवान बुद्धांनी या पारमितेबद्दल जे सांगितलेलं आहे की परमार्थ सत्य, अल्टिमेट ट्रुथ. पण कन्व्हेन्शनली म्हणजे आपण जे भाषाच्या लेवलवर म्हणजे जे लोकांनी निर्माण केलेलं आहे, जसं की तुमच्या हातात जे काही आहे सध्या त्याला मोबाईल म्हणतो आपण. बट ज्यानं याला नाव ठेवलं मोबाईल, त्यानं जर वेगळं नाव ठेवलं असतं तर आपणही त्यालाच फॉलो केलं असतं. सो मोबाईलला जर त्यानं मोबाईल म्हटलं असतं किंवा गोबाईल म्हटलं असतं तर आपणही तेच म्हटलं असतं. सो इट इज कन्व्हेन्शनल ट्रूथ. म्हणजेच लोकांनी निर्माण केलेलं जे काही आहे दॅट इज नॉट अल्टिमेट ट्रूथ. ते परमार्थ सत्य नाही. ते कन्व्हेन्शनल म्हणजे जे साधारण सत्य आहे, ते त्याला आपण मराठीमध्ये वैश्विक किंवा जगाचं सत्य म्हणू शकतो किंवा वैश्विक सत्य म्हणू शकतो. ते आहे. तर जे परमार्थ सत्य आहे तेच आपल्याला शांततेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्याला आपण निब्बाणापर्यंत घेऊन जाऊ शकतात. नॉर्मली हे जे काही कन्व्हेन्शनल ट्रूथ्स आहे, जसं की याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. हं? आपण नामरूप म्हणतो. कारण की भगवान बुद्ध म्हणतात की मरीची उपमा संज्ञा. परसेप्शन इज लाइक अ मिराज. मिराज माहिती ना, की उन्हाळ्यामध्ये ते रस्त्यावर पाण्यासारखं दिसतं आणि हरिण जे असतं ते त्याच्या मागं पळत राहतं. त्याला पाणी समजतं. पण रिॲलिटीमध्ये तो भ्रम असतो. हे जे कन्व्हेन्शनल ट्रूथ आहे हा सगळा भ्रम आहे. ज्याला आपण फॉलो करतोय. नॉर्मली बघा, आपण सगळेजण मोस्टली स्टेटस ठेवतात. ओके. हॅपी मदर्स डे, हॅपी फादर्स डे, हॅपी रोज डे, हॅपी हा डे, हॅपी तो डे, राइट? That's all conventional truths. That's not ultimate truth. It's not exist already. Eh? Murguja, yes. Murguja. It's not exist. It's not real. Even Ajan Panyawado's वाक्य, what exists is not real. And what is real, it doesn't exist. What exists is not real. जे काही निर्माण झालेलं आहे ते खरं नाहीये. म्हणजे ते अस्तित्वात नाहीये. आणि जे काही अस्तित्वात आहे ते खरं नाही. ऑल थिंग्स आर परसेप्शन. जे काही परसेप्शन आहे आपल्या ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन मुळे आपण काय त्याला सत्य समजायला. दॅट्स नॉट ट्रूथ. मोस्ट ऑफ द टाइम, नॉट मोस्ट ऑफ द टाइम, ऑल पीपल लाइक दॅट. ओके. दे फॉलो द वर्ल्ड, what the world show them. Okay. Most of people say the scientists say this thing, scientists say that thing, huh? And they following without investigation. जे त्याला मीमांसा जे त्याच्याबद्दल काही माहित न करता फॉलो, राइट? सो ऑल दीज थिंग्स आर कन्व्हेन्शनल ट्रुथ्स. तर आपल्याला कन्व्हेन्शनल ट्रुथ्स, इट इज ओनली टू लिव्ह द लाईफ. जसं की मी सध्या चेअरवर बसलेला आहे, राईट? सो this chair is conventional, but this is not the real. Okay.
because this chair is made by some polyfabric fiber. uh, that fiber जे आहे हे फायबर जे मटेरियल आहे प्लास्टिक दिस comes from particles. ओके, त्याचे छोट्या छोट्या कणांनी ते बनलेले आहे. ते कण जे आहेत दॅट इज ऑल्सो subatomic particles. And that subatomic particles जे आहे ते पण that is also every moment that is also perishing. म्हणजे जे काही अणू आणि रेणू आहे, जे काही कण आहेत ते पण नाश पावत आहेत. सो ऑल द थिंग्स आर गोइंग टू फिनिश एंड ऑल थिंग्स आर गोइंग टू एंड. सर्व काही येथे समाप्त होत आहे. सो नथिंग एक्झिस्टिंग इन वन मोमेंट इन द सेम सेम पोझिशन और सेम पॅटर्न और सेम मटेरियल. जे काही आहे ते मूळ रूपामध्ये एकाच स्थितीमध्ये समान रूपामध्ये बिलकुल राहत नाहीये. म्हणून जे काही कन्व्हेन्शनल ट्रुथ्स आहे दॅट इज ओके टू लिव्ह विथ देम. बट इफ वी अटॅच टू देम दॅट इज अवर बिग डेल्युजन. दॅट्स व्हाय लॉर्ड बुद्धा टीच धम्म. त्यामुळे भगवान बुद्धांनी धम्म सांगितलंय. धम्म इज अल्टिमेट ट्रुथ. धम्म इज अकालिक. धम्म इज अनअफेक्टेड बाय टाइम. म्हणजे धम्म जो आहे तो वेळेनुसार त्याच्यावर काही फरक नाही पडू शकत. लॉर्ड बुद्ध से ना की लाईफ इज सफरिंग. ओके, की जगात दुःख आहे. व्हॉट्स दॅट? की सॉरी. बर्थ इज सफरिंग, एजिंग इज सफरिंग, राईट. वी कॅन से पेन. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की जसं की जन्म हे दुःखदायी आहे ना. वय वाढणं दुःखदायी आहे. आजार पण दुःखदायी आहे. दुःखच आहे ना. कोणाला त्यामध्ये आनंद तर येत नाही. नंतर सॉरो, लॅमेंटेशन, ऑल दिस सफरिंग ना. जसं की हे आहे परमार्थ सत्य. हे कधीही बदलू नाही शकत. जसं की आता सध्या मोस्ट ऑफ द पीपल जे जास्तीत जास्त लोक जे 70-75 आहे की नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात की ओल्ड एज, म्हातारपण, इट इज ऑल्सो सफरिंग. तुम्ही चेक करा. इट इज ट्रूथ ऑर नॉट ट्रूथ. 5,000 वर्षापूर्वी जो व्यक्ती ओल्ड एजला गेला म्हणजे जो व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध झालाय त्याला त्रास नाही का? त्यालाही त्रास आहे. 5,000 वर्षापूर्वी तोच त्रास त्याला समान स्थितीत तसाच होता आणि आजही तोच त्रास जे वयोवृद्ध आहे त्यांना तसाच आहे. कुठं बदललाय धम्म? दिस कॉल्ड परमार्थ सत्य. डेथचं बर्डन आहे. जसं की आपल्याला आजारी झालो तर फर्स्ट वी थिंक ओह मे आय डाय. हे मी मरून जाणार का? दॅट इज बर्डन. दॅट इज ट्रुथ. दॅट इज द परमार्थ अल्टिमेट ट्रुथ. हे बर्डन 10,000, 20,000, 1,00,000 वर्ष, 2,00,000 वर्ष, मागचे कल्प, त्याच्या मागचे कल्प, मागचे बुद्ध जेवढे समाजबुद्ध होऊन गेले त्या काळात जेवढे लोक होते त्यांनाही समान स्थितीमध्येच हे सत्य आहे. त्यांनाही आजारपण झालं की त्रास होता. आज आज कोणाला डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, कोविड होते, हॉस्पिटलाइज आहे, रूम मध्ये आहे, भीती आहे. इट्स ऑल सफरिंग. हे सर्व काही दुःखच आहे. मग तुम्ही स्वतः चेक करा की आजच्या स्थितीमध्ये पहिला आर्य सत्य बसतं का नाही. कुठं दुसरी बाहेर बघायची गरज नाही. कारण की
जे 4 एलिमेंट आपल्यामध्ये आहे तेच 4 एलिमेंट बाहेर आहेत. 4 धातू आपल्यामध्ये आहेत, तेच 4 धातू बाहेर आहेत. भगवान बुद्ध समोर जाऊन म्हणतात की पंच उपादान स्कंद. पंचस्कंदांना आपण जे चिपकून राहतो किंवा पंचस्कंदात ऍक्च्युअली पंचस्कंदच आपण आहे. ओके, परंतु पंचस्कंद म्हणजे मी, पंचस्कंद म्हणजे मी आहे. हा जो भ्रम आहे, हा मरुस्त म्हणजे मृत्यू येऊस तर आपल्याला दुःखामध्ये पाडून ठेवतो. जसं की रूप मी आहे, वेदना मी आहे, संज्ञा मी आहे, संस्कार मी आहे, विज्ञान म्हणजे मी आहे. याला जेव्हा आपण समजायला लागतो की हे मी करतो, हे माझं आहे, हे माझ्यामुळे निर्माण होतं, हे सगळं मी आहे. हा जो भ्रम उत्पन्न करतो त्यामधूनच हे जे काही आहे, जसं की शरीर माझं आहे, म्हणजे रूपस्कंद जे आहे ते माझं आहे, रूपस्कंद म्हणजे मी आहे. त्यावेळेस असा विचार आपण स्टार्टला ऍक्च्युली इट इज स्टार्ट विथ द बर्थ. जसा जन्म होतो, तर जन्म घेताना जेव्हा जन्म होत असतो त्यावेळेस थोडी व्यक्तीला सुख उत्पन्न होत असतं. दॅट इज ऑल्सो पेनफुल. जी आई त्या अ, जन्म ज्या मुलाला जन्म देते, शी ऑल्सो गेटिंग पेन ना, टू मच पेन, राईट? फ्रॉम 9 months she holding that baby inside the stomach, that is also painful. Okay, but the thought म्हणजे जो विचार असतो वरवरचा, that giving birth to baby is like a, म्हणजे मुलांना जन्म देणं हे से दॅट काहीतरी वाक्य होतं. ओके, समटाईम आय टॉक व्हेरी स्ट्रेट. बऱ्याच वेळेस मी सरळ बोलून देतो, बट इट इज ऑल धम्मा. सो अंडरस्टँड, इट इज नॉट माय ओन रिफ्लेक्शन्स. तर जी स्त्री जन्म देत आहे त्या मुलाला, तुम्ही स्वतःची, मोस्ट ऑफ द लेडीज आहे, सगळे स्त्रियाच आहे, इट इज इज व्हेरी हॅपी मोमेंट्स. आफ्टर गिव्हिंग द बर्थ you start to attach, not attach, attachment start with the when you got the news that you're getting the baby, that time your attachment started. Okay, after that, at 9 month you start, म्हणजे तुम्हाला pain and all these things, hospital going and all these are suffering, हे जे काही ते सगळं दुःखच आहे. then you giving the pain and म्हणजे giving the birth, मुलाला जन्म देत आहे, and then you start to attach with them, तुम्ही त्यांच्यासोबत आसक्तीमध्ये चालला. ओके, सो व्हॉट हॅपन, मग जसं जसं त्याला काही त्रास होतो, ओके, ही फील सिक, यू सफर. त्याच्यामुळे कोणाला त्रास होतो, त्या आसक्तीमुळे, त्या अटॅचमेंटमुळे तुम्हाला दुःखाची सुरुवात होते. ओके, लिटिल बाय लिटिल ही ग्रोज, मोठा व्हायला लागतो. समटाइम ही टॉक बॅड विथ यू, कधी कधी तो तुमच्यासोबत वाईट बोलतो. ओके, कधी कधी दिस इज हॅपनिंग ऑल ओव्हर ना, हे सगळीकडे घडत आहे सध्या. ओके, अंटिल द ओल्ड एज यू हॅव द अटॅचमेंट विथ दॅट दॅट पर्सन. ओके, ते म्हणजे सॉरी, त्या मुलासोबत तुमची आसक्ती असते. देन नो मॅटर व्हॉट ही डीड विथ यू, तो तो मुलगा तुमच्यासोबत काहीही केलं, तर तुमच्या ज्या आईच्या भावना असतात, फिलिंग्स ऑफ मदर, ओके, आउट ऑफ अटॅचमेंट, यू डिडंट अंडरस्टँड दॅट यू आर सफरिंग बिकॉज ऑफ हिम ऑल्सो, यू गेटिंग पेन अँड ऑल दिस थिंग, तुम्हाला सगळा त्रास होते. मला हे सांगायची गरज नाही, इट इज अ ट्रुथ, इट्स हॅपनिंग ऑल ओव्हर, अँड नो मॅटर, आय थिंक हॅपनिंग विथ यू ऑल्सो समवेअर, कोणासोबत हे घडतही असेल. ओके, सो ऑल, बघा ना, जसं की जन्म घेणं, जे म्हणजे जन्म झाल्यानंतर आजारपण, ओल्ड एज, सिकनेस, आता जसं की कुणाला डायबिटीज झाला, यू हॅव द पेन ना, यू हॅव द बर्डन, maybe I got another sickness or another
someone have a cancer, some have a chest pain, some have many ना, all these are suffering. हे सगळं काही दुःख आहे. ओके. सो तुम्ही त्याच्यानंतर भगवान बुद्ध समोर जाऊन सांगतात, की पंचस्कंदांना चिपकणं हे पण एक दुःख आहे. त्याला मी समजणं पण दुःख आहे. सो बिकॉज हे का निर्माण होतं? हे पहिलं आर्य सत्य का असं निर्माण होतंय? बिकॉज ऑफ द क्रेव्हिंग. ओके. तृष्णा. तृष्णा. व्हाय? बिकॉज ऑफ अटॅचमेंट. आसक्ती. चेक करा स्वतःच. तुम्ही मुलासोबत आपल्या सॉरी लेट इट बी द सन. बट स्वतःच्या शरीरासोबत आपण मी समजायला लागतो शरीराला. देन या शरीराला मी समजायला लागल्यानंतर केव्हाही थोडासाही जर त्रास झाला, इव्हन यू सिटिंग नाऊ, जसं की तुम्ही डोळे बंद करून बसलेले असाल सपोज, तर यू गेटिंग द पेन ना. तुम्हाला बसल्यानंतर जास्त वेळ बसताय आता तुम्ही, तर तुमच्या पायाला पेन होते. देन ओके, बॉडीमध्ये पेन होते. सम गेटिंग हेडेक और समथिंग. बट शरीराच्या प्रती असलेली आसक्ती आणि त्याला सदैव क्षणामध्ये सुखात ठेवण्याची तृष्णा, आसक्तीमुळं आपण का त्रासले जातो? कारण की आपल्या मनात येणाऱ्या या विचारामुळे. ॲक्चुअली तो जो त्रास आहे, तो जो पेन आहे, ते जे दुःख आहे, त्या पेनमुळं आपल्याला त्रास नाही होत. पण तो त्या पेनच्या प्रती निर्माण होणारं रिएक्शन आणि त्याच्याप्रती निर्माण होणाऱ्या विचारामुळे आपल्याला त्रास होत असतो. ओके. तुम्ही बसलेले आणि एक ऑब्झर्व्ह करा आता, की ओके, पेन, पेन, पेन अरायझिंग म्हणजे त्रास होतोय, त्रास होतोय, त्रास होतोय. बट डोंट रिएक्ट. त्याला रिएक्टच करू नका. असं म्हणूच नका, की मला त्रास होतोय. व्हॉट हॅपन? काहीच होणार नाही. तुम्ही फील करसाल पेन, बट इट नॉट गिव्ह यू एनी काइंड ऑफ सफरिंग. व्हाय? बिकॉज यू आर नॉट क्रिएटिंग अटॅचमेंट. का? कारण की तुम्ही त्याच्याप्रती आसक्ती नाही निर्माण करत आहे. तुम्ही त्याला चिपकत नाही. तुम्ही हे नाही म्हणत आहे, की हा त्रास मला होते. ह्या प्रकारे ती जी तृष्णा आहे, ती तृष्णा आहे. दुसरं आले सत्य आहे. हे तुम्ही आता सध्या बघत आहे. हे काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही सध्या आताही तुम्हाला हा अनुभव होत आहे. ओके. आता सपोज की तिसऱ्या आर्य सत्यामध्ये काय केलं तुम्ही, की हा जो त्रास तुमच्या शरीराला होतोय, तुम्ही त्याच्यावर लक्ष नाही देऊ लागले. लेटिंग गो, लेटिंग गो. हं. रिलिंक्विशमेंट म्हणजे जाऊ देताय तुम्ही. ओके. त्याला फोकस नाही करताय. त्याला संवरा करत आहे. संवरा म्हणजे रेझिस्ट करत आहे. रिलिंक्विश करत आहे. ओके. तुम्ही त्याच्यापासून स्वातंत्र्य निर्माण करा. तर या प्रकारे मग तिसरा आर्य सत्य तिथं तुमच्या ह्याच्यामध्ये उत्पन्न होते. तुम्ही त्याला रेजिस्ट करत आहे त्या त्रासाला. हे आताच नाही करत. हे प्रत्येक बुद्धाच्या काळात प्रत्येकासोबत इव्हन तुमच्या कितीतरी जन्मामध्ये तुम्ही हे सहन केलेलं आहे. ऑल these थिंग्स वी आर इव्हन नॉट यू आर, मी ऑल्सो. मी सुद्धा हे सगळं सहन करतात. तुम्ही सुद्धा एव्हरी बीइंग, प्रत्येक व्यक्ती हे सगळं सहन करतात. पण आपण काय केलेलं आहे, हे जे आर्य सत्य आहे, हे जे सत्य आहे, याला आपण त्याला म्हणून की पॉल्युटेट केलेलं आहे. पॉल्युटेट कसं करतो सत्याला आपण? बिकॉज ऑफ द डिल्युजन. डिल्युजन म्हणजेच असत्य बोलत राहतो आपण. असत्य बोलत राहतो. त्याच्यानंतर खोटं बोलतो. हं. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, की जे आर्य सत्य आहे ते आपल्यापर्यंत येऊ नाही शकत. ज्यावेळेस तुम्ही सत्य बोलायला सुरुवात करता. भगवान बुद्ध काय म्हणतात? "सत्यं भवे साधु तरंग रसानं." सत्यं भवे साधु तरंग रसानं. म्हणजे ट्रुथ इज द स्वीटेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. बट पण बरेच लोकं म्हणतात, सत्य हे खूप कटू असते. सच हमेशा कड़वा होता है. ओके. ट्रुथ इज बिटर. मेनी पीपल से ना, व्हाय? बिकॉज द गार्बेज इन द माइंड. सत्य हमेशा कड़वा होता है. असं म्हणतात ना लोग, सत्य हमेशा कड़वा होता है. ऐसा क्यों कहते हैं? क्योंकि मन के अंदर कचरा होता है, इसलिए वो कड़वा लगता है. ख, ख,
सत्य बोलणं हे कटू आहे असं का म्हणतात? कारण की मनामध्ये कचरा आहे म्हणून ते कटू लागतात. परंतु त्यांच्या मनामध्ये सद्गुणांचा प्रवाहांची नदी वाहते. म्हणजे सद्गुणांच्या प्रवाहाची नदी ज्यांच्यामध्ये वाहते, तर त्या नदीमध्ये त्या म्हणजे जो प्रवाह आपल्यामध्ये चांगल्या गुणांचा जर वाहत असेल, त्यावेळेस सत्य हे कधीही आपल्याला कटू लागणार. त्याचमुळे भगवान बुद्ध म्हणतात, की सत्य हे खूप स्वीटेस्ट आहे. आणि जेव्हा आपण हे चौथं आर्य सत्य पालन करतो, की खोटं बोलायचं नाही. हं. तिथं बघा, की चौथं चौथं शील जे आपण पालन करतो, जसं खोटं बोलायचं नाही. त्याच्यानंतर चुगलीचा चवारी करायची नाही. त्याच्या टीका करायचं नाही. पाठीमागं बोलायचं नाही. अजून व्यर्थ बडबड करायची नाही. शिव्या द्यायच्या नाही. घाणेरडं बोलायचं नाही. हं. दोघांमध्ये भांडणं लागतील असं बोलायचं नाही. अर्धवट वाक्य बोलायचं नाही. हे हे कुठे येतं? हे सगळं राईट स्पीचमध्ये येतं. ओके. राईट स्पीचमध्ये येतं. त्याच्यानंतर राईट व्ह्यू तर आर्य सत्याचे, की तुमचे जे व्ह्यूज आहेत, जो मीचा संकल्प आहे. ओके. ओके. एकूण समाधिट्ठीमध्ये आय थिंक 62 प्रकारचे व्ह्यूज येतात. रॉंग व्ह्यूज येतात. ते आपल्याला परफेक्ट करावं लागतात. इट्स ऑल कनेक्टेड विथ आय, मी, माय ना. तर हे जे आहे, हे जेव्हा आपण व्ह्यू राईट्स करायला लागतो, देन अनदर फॅक्टर अराइज ना. राईट इंटेन्शन, आपली चेतना जी ती एकदम व्यवस्थित व्हायला लागते. बिकॉज ऑफ द व्ह्यू. देन our speech also nice, the right speech येतं. Because of the right speech, we take the right action. Because of the right action, we going into the right livelihood. We not hurt anyone, not kill anyone. Okay. आपलं जे जीवन आहे ते आपण सदाचारानं जीवनमान जे आहे, आपलं जी मिळकत आहे, आपलं जे इन्कम आहे ते सदाचारानं घ्यायला लागतं. त्याच्यानंतर आपण राईट एफर्ट करायला लागतो. राईट एफर्ट कोणते करतो आपण? की जो चांगला गुण आहे, म्हणजे सॉरी, जो चांगला गुण आहे, त्याला आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. जो चांगला गुण निर्माण नाही झालेला आहे, त्याला आणण्याचा प्रयत्न करतो. जो वाईट गुण निर्माण नाही झालेला आहे, त्याला उत्पन्न होण्यापासून थांबवतो. आणि जो वाईट गुण अ, निर्माण झालेला आहे, त्याला आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारे आपण हे 4 राइट एफर्ट करायला लागतो. त्यानंतर राइट माइंडफुलनेस. राइट एफर्टमुळं काय होतं, की जी राइट माइंडफुलनेस म्हणजे स्मृती जी आहे ती प्रगल्भ व्हायला लागते. काय म्हणजे शारीरिक, कायानुपස්සना, विज्ञानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना. बिकॉज धम्म इज अरायझिंग ना. ओके. अँड देन धम्मा समाधी. Because of all these practices, because of all this Shila, Shilanchi practice, mindfulness practice, right speech, all because of all this Shila Samadhi and Panya. Because of Shila Samadhi Panya, we start to get on the path. Means path means the path of Magga आणि फल. मग फल कोणतं? सोतापट्टी मग्ग, सोतापट्टी मग्ग, सगदागामी मग्ग, अनागामी मग्ग, अरांत मग्ग. We start on walk on that. म्हणजे आपण त्याच्यावर चालायला सुरुवात करतो. सो इट्स इम्पॉर्टंट टू स्पीक अ ट्रूथफुल वर्ड्स. खूप महत्वाचं असतं की आपण एव्हरी टाइम आपण खरंच बोललं पाहिजे. नॉट अनट्रू ऑर लाईज. अनट्रू म्हणजे काय, की आपण जसं म्हणतो की एखादा व्यक्ती इथे गेला का? तर आपण म्हणतो नाही, हा इकडं नाही गेला, इकडे गेलेला आहे. ओके. इट्स बिट डिफिकल्ट टू अंडरस्टँड, बट इट्स इट्स व्हेरी क्लोज. ओके. Lies is with the material things, material but connected with the greed, and untrue is connected with the delusion. Okay. So मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आसक्ती आणि मोह या दोन गोष्टीशी कनेक्टेड असतं. खोटं का बोलतो आपण? कारण की काही ना काही प्राप्तीची इच्छा असते, काही ना काही लपवण्याची इच्छा असते. जिथं आसक्ती
आणि म्हणजे मोह आणि भ्रम असतो. अटॅचमेंट इज समवेअर, अटॅचमेंट इज द मटेरियल थिंग. ओके. सो भगवान बुद्धांनी प्रत्येक वेळेस म्हणजे हे सांगितलेलं आहे, की जेव्हा-जेव्हा तुम्ही चौथं शील पालन करसाल, तर ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत 4 आर्य सत्य हे येऊन राहतील. म्हणजे ज्या-ज्या वेळेस आपण खोटं बोलतो, त्या-त्यावेळेस आपण अ, निसर्गामधल्या या परमत्त सत्याला आपल्यापासून दूर फेकत राहतो. म्हणजे दूर-दूर चालल्या जातात. ओके. म्हणून इव्हन बोधिसत्वांनी पण खूप वेळेस चौथा आर्य सत्य ब्रेक केलेलं आहे. जेव्हा त्यांची प्रॅक्टिस म्हणजे अ, चालू झाली दीपंकर बुद्धांच्या नंतर आय थिंक नॉट शुअर, आय एम नॉट शुअर. बट दॅट्स इट्स वर्ल्ड इज इन्फिनिट ना. म्हणजे जन्म आणि मृत्यूचं जे भवचक्र आहे हे इन्फिनिट आहे. सो वी कांट से लाइक दॅट फ्रॉम दीपंकर बुद्धा. आय एम सॉरी. बट इट्स पण बहुतेक इन्फिनिट म्हणजे कुठून सुरुवात आहे हे माहीत नाही आणि कुठं अंत होणार आहे हे तर माहीतच नाही. कारण की तुम्ही जर राउंड सर्कल घेतला एक सर्कल, तर त्या सर्कलच्या ज्या लाईन्स आहेत जेव्हा जुळून जातात, तर त्याच्यामध्ये आपण सांगू नाही शकत की अंत कुठं आहे आणि मध्य कुठे, कारण की हे फिरत आहे कंटिन्यू त्याच्यामध्येच राहणार आहे. त्यालाच भवचक्र म्हणतो. सो भगवान बुद्धांनी हेच म्हटलेलं आहे की तुम्ही खोटं बोलायचं नाही, तुम्ही अर्थात वाक्य बोलायचं नाही, तुम्ही उचून बोलायचं नाही, तुम्ही चुगलीचं वाणी नाही करायची, तुम्ही पाठीमागून नाही बोलायचं, तुम्ही दोघांमध्ये भांडणं नाही लागतील असं नाही बोलायचं, अर्थ बडबड नाही करायची. हे हे जेवढे काही परमत्त सत्याचे जे काही शील आहेत, हे जे काही सर्व शील आहेत, हे तुम्हाला अ, तीक्ष्ण करतात. तीक्ष्ण म्हटल्यापेक्षा तुमच्यामध्ये अशी एनर्जी भरतात, की ज्यामुळं तुम्ही अ, परमत्त सत्यापर्यंत येऊन टेकतात किंवा तुमच्यापर्यंत परमत्त सत्य जे आहे, ते अल्टिमेट ट्रूथ आहे, ते तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात. तुम्ही स्वतः चेक करा, की अ, जे दुःख आहे, हे या जगाचं गिफ्ट आहे. हे जे जग आहे, जे लोभ, दोष, मोहानं बनलेलं आहे, हे दुःख या जगाचं गिफ्ट आहे. परंतु धम्म आपल्याला सुख, परंतु मानसिक सुख, मानसिक सुख आणि शांततेपर्यंत घेऊन जातो. तर दोघांमध्ये चांगलं कोणतं आहे हे तुम्ही स्वतः चेक करा. नो नीड टू आस्क एनीवन. तुम्ही चेक करू शकता, की ज्यावेळेस तुम्ही दुःखी असता, ज्यावेळेस तुम्हाला बर्डन आहे, की आजारपण येत आहे, सिकनेस येत आहे, फिअर आहे, भीती आहे. मला कोविड होऊन जाईल का? मग कोविड झाला तर मी सीरियस होऊन जाईल का? मी हॉस्पिटलाइज होईल का? मग किती पैसे लागतील? कसं मॅनेज करणार? ऑल धिस थिंग्स बर्डन. हे सगळं काही बर्डन आहे. मग मग कसं मी मॅनेज करणार? हाऊ मे बी आय डाय. मी मेल्यानंतर कुठे जन्म होणार? माझे चांगले कर्म नाही होते. मी हे वाईट केलेलं होतं, ते वाईट केलेलं होतं. मला वेळ भेटेल का नाही? ऑल these are burden. Why this coming? Because we always running into the samsara. ज्या वेळेस आपण लोभ, मोह, लोभ, मोह, दोष, ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन, लोभ, दोष, मोह यामध्ये जातो, तर त्यावेळेस आपण जगामध्ये एंटर करतो. वर्ल्ड डिपेंड्स ऑन ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन. इफ देर इज नो ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन, देर इज नो वर्ल्ड. The rising of the world, the ceasing of the world, the cessation of the world, and the cessation leading to the cessation leading path to end of the suffering to the world. म्हणजे हे जे 4 आळे सत्य आहे. ओके. हे ग्रीड, हेट्रेड, डिल्युजनच्या अपोझिट वर्क वर्क करतात. लोभ, दोष, मोहाच्या विरुद्ध काम करतात. त्यामुळं काय होतं, की तुम्ही जसं-जसं या सत्यासोबत चालायला लागता, जे वर्ल्ड आहे, हे जे जग आहे, जे लोभ, दोष, मोहामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, निर्माण होते प्रत्येक क्षणामध्ये, तर तुम्ही त्या वर्ल्डला सोडून या अ, धम्मामध्ये एंटर करता. ज्या वेळेस तुम्ही धम्म विहार करता, ज्या वेळेस तुमच्यामध्ये धम्म राहतो, त्यावेळेस लोभ, दोष, मोह तिथे एंटर नाही करू शकत. मारा तिथे एंटर नाही करू शकत. त्यामुळे काय होतं, की दुःख तुमच्यापासून खूप दूर चाललं जातं.
की ज्यावेळेस तुम्ही दुःखी असाल, अंडरस्टँड यू एंटर द वर्ल्ड. त्यावेळेस असं समजायचं, इफ वी आर नॉट पीसफुल, इट मीन्स डिफायलमेंट्स आर वर्किंग. जर शांतता नसेल मनामध्ये, तर समजून जायचं की दुर्गुण काम करतायत. ओके, अंडरस्टँड दिस लाईन. ज्यावेळेस तुम्ही अशांत असाल त्यावेळेस फिक्स इट दॅट की दुर्गुण ॲक्टिव्हेट झालेले आहेत. ओनली माइंडफुलनेस इज ऑन अँटिडोट ऑन दॅट. म्हणून सम्यक स्मृती जी आहे, माइंडफुलनेस, इट इज अ व्हेरी पॉवरफुल. ते असं औषध आहे की ते दुःखाला कुठेही केव्हाही शांत करू शकतो. ओके, सो ट्रुथ. मी जास्त बोलणार नाही याच्यावर, बिकॉज वी हॅव टू टॉक व्हेरी लॉंग. सो इन शॉर्ट, मी हे प्रवचन संपवतोय. बट इन शॉर्ट आय गिव्ह समथिंग रिफ्लेक्शन्स, सम रिफ्लेक्शन्स. सो तर जे समजलं नसेल ते तुम्ही विचारू शकता. जे तुम्हाला पटलं नसेल, यू कॅन थ्रो इट अवे. ते तुम्ही फेकून द्या. जे कामाचं असेल ते घ्या. ते जर तुम्हाला पटत असेल तर ते तुम्ही यू कॅन ॲक्सेप्ट इट, यू कॅन ग्रॅब इट. अँड जे तुम्हाला पटलेलं नाही, यू थ्रो इट, नो प्रॉब्लेम. ओके, तर हे आहे पा सच्च पारमिता. सो पारमिता म्हणजे परफेक्शन आहे, एवढं लक्षात ठेवायचं. परफेक्शन म्हणजे परिपूर्णता. कशाची? या जगापासून निघून जाण्याची परिपूर्णतेची प्रॅक्टिस आपण करतो. परिपूर्णता आपण फक्त पारामीची करत आहे. आपल्याला पच्चबुद्ध किंवा सम्मासंबुद्ध मला तरी बनायची इच्छा नाही आहे आणि मला तशी विश पण नाही. ओके, बिकॉज इट्स लॉंग टर्म जर्नी. इफ समबडी वॉन्ट टू बी सम्मासंबुद्ध, ते त्यांना भगवान बुद्धासमोर राहावं लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला जर बोधिसत्व बनायचं असेल तर त्याच्यासाठी एक टर्म आहे, इज अ वन कंडिशन. संभाषण समोर असतानाच तुम्हाला ती विश जनरेट करावं लागेल. संभाषण सांगू शकतील की तुम्ही या वेळेस बोधिसत्व म्हणजे या वेळेस तुम्ही बुद्ध म्हणून होणार. सो इट्स व्हेरी हार्ड. सो जस्ट प्रॅक्टिस द पारामी. ओके, जे 10 पारामीटर आहे त्यालाच चांगलं परफेक्ट करा. अँड जस्ट गो फॉर द पदापर्यंत जाण्याचीच प्रॅक्टिस करा. अँड ह्या जगाला म्हणजे या मनामधून या जगाला मुक्त करून टाका, रिमूव्ह करून टाका. अँड फुल्ली बी फ्री. कधीच जन्म नाही, कुठंच जन्म नाही, कुठंच रूप नाही, कुठंच संस्कार नाही, कुठंच विज्ञान नाही, कुठंच वेदना नाही, कुठंच संज्ञा नाही. या पंचस्कंधामधूनही स्वतःला रिमूव्ह करून टाकायचं. ओके, तर ह्या पारमिता आपल्याला रोज पालन करावं लागतं. सो अंडरस्टँड. फिनिश करत आहे.